मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आयुष्यात महत्वाच्या गोष्टी पुढे ढकलू नका. काय ते बघूया. वेळ वाया घालवण्यापेक्षा जगात दुसरे काहीही वाईट नाही. हरवलेले घड्याळ किंवा विसरलेले कपडे परत मिळू शकतात, मात्र गेलेला क्षण कधीही परत मिळत नाही. जेव्हा आपण अप्रत्यक्षपणे काम टाळण्याचा प्रयत्न करता, तेव्हा एक प्रकारे ते काम पूर्ण होण्यासाठी उशीर होण्यालाच हातभार लावत असता. पुढे बघूया मित्रांनो. जेव्हा तुम्ही तारुण्यात शिक्षण संपवून करिअर आणि स्थिर स्थावर होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागता, तेव्हा या काळातील आनंदाचे क्षण आणि आठवणी जपून ठेवा. व्हेरी गुड. ट्रेकिंग ट्रिप, धमाल गप्पा आणि ग्रुप मधून तुम्ही एकत्रितपणे ज्या ऍक्टिव्हिटी करत असता, ते क्षण आणि आठवणी पुन्हा गवसणार नसतात. त्या दिवसातील आनंद पुन्हा गवसणार नसतो. त्या वयातील प्रत्येक क्षण हा महत्वाचा आणि आनंददायी असतो. व्हेरी गुड. आयुष्यात गोष्टी पुढे ढकलणे टाळा. छान. कारण यामुळे संधी गमावल्या जातात, यश मिळत नाही आणि तणाव वाढतो. आजचे काम उद्यावर न ढकलता वेळेचा सदुपयोग करून स्वप्ने आणि ध्येये त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अरे वा. यामुळे जीवन समृद्ध आणि तणावमुक्त बनते. वेळ पुन्हा गवसत नाही. काय ते बघूया. वेळ ही पुढे सरकत राहते. जसे तुमचे वय वाढत जाते, तसे तुम्हाला वेळेची किंमत जास्त कळू लागते. व्हेरी गुड. आयुष्य पुढे जात असते. तारुण्यात तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. पण तुम्हाला त्याची किंमत समजलेली नसते. त्यामुळे वेळेची किंमत ओळखा आणि प्रत्येक क्षण समरसून जगण्याचा प्रयत्न करा. छान. आयुष्यभरासाठी चांगल्या आठवणी जोडा, चांगली माणसे जोडा. वय वाढते तसे अनेक गोष्टी अवघड वाटू लागतात. तारुण्यात आपल्याला कुठलीही गोष्ट करण्याची भीती वाटत नसते. जोखीम स्वीकारायला, नवी आव्हाने स्वीकारायला, बदल पचवायला आपण त्यासाठी तयार असतो. मात्र वय वाढत जाते तसे आपल्यातील उर्मी कमी होत जाते. नव्या गोष्टी स्वीकारण्याची तयारी नसते. चालले आहे ते चांगले आहे अशा मोडमध्ये आपण आलेले असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार आपल्यावरील जबाबदाऱ्या वाढत जातात आणि मग नव्या संधींचा सामोरे जाण्यात भीती वाटते किंवा जोखीम घ्यायला मन तयार होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही तरुण असता, तेव्हा तुमच्या स्वप्नांच्या वेगाने आणि झोकून देऊन पाठलाग करणे शक्य होते. क्रियेवर प्रतिक्रिया उमटतेच. काय ते बघूया. तुम्हाला असे वाटत असेल की हॉटेलमध्ये जाऊन चहा पीत गप्पा मारणे आणि टेलिव्हिजन समोर बसून वेळ घालवणे हे सारखेच आहे, तर तुम्ही त्यात गफलत करत आहात. कारण जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन चार चौघांशी गप्पा मारता, तेव्हा तुमच्या सृजनशक्तीला वाव मिळण्याची शक्यता निर्माण झालेली असते. जेव्हा तुम्ही इतरांशी गप्पा मारता, संवाद साधता, तेव्हा तुमच्यातील कौशल्याबाबत इतरांना माहिती होते. त्यातून तुम्हाला नवीन कामे मिळण्याची शक्यता निर्माण होते. अरे वा. तारुण्यात न केलेल्या गोष्टींबद्दल खंत वाटत राहणे. काय ते बघूया. तारुण्यात मनसोक्त भटकंती, छंदाची जोपासना, आवडत्या कलेचा ध्यास घेऊन त्यासाठी काम करणे हा आयुष्यभरासाठी आनंददायी ठरते.
तारुण्यात अशा संधी गमावल्या की नंतर मग आयुष्यात खंत वाटते. आयुष्यात अपयशी ठरण्यापेक्षा तारुण्यातील संधी गमावल्याचे दुःख अधिक असते. लक्षात घ्या मित्रांनो. कारण आपल्याला तारुण्यात जेवढा वेळ आणि आव्हाने स्वीकारण्याची ताकद असते ती नंतर कमी होत जाते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.